तांदळाची भाकरी ती पण उकड न काढता सर्वप्रथम मी चाळून घेते। एका साईडला तवा गरम करत ठेवला आणि पीठ आपण मळून घ्यायचं आहे। त्यासाठी थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ जेवढं चांगलं मळाल तेवढंच भाकरी नरम राहते। भाकरी चांगली मळून झाली की पिठाचे गोळे करून गोळ्यांना साईडने पाणी लावून घ्यायचं। सुक्या पिठात डीप करून परातीत सुकं पीठ पसरवून त्यावर भाकरी थापून घेऊ। एक साईडने भाकरी थापून घ्यायची। तुम्हाला जर थापता येत तर तुम्ही अशी परात पण फिरवू शकता। तवा गरम झालाय का बघायचा आणि भाकरी हळूवारपणे उचलून त्याचं एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचं आणि तव्यावर घालायची। भाकरीवर थोडं पाणी घालून चांगलं पसरवून घ्यायचं। पाणी सुकायच्या आत भाकरी उलटून घ्यायची। 1-2 मिनिट भाकरी चांगली खालून भाजली की भाकरी पलटून व्यवस्थित शेकून घ्यायची। तर तांदळाची भाकरी तयार आहे। मी सर्व करून दाखवते। कोणत्याही पालेभाज्यांसोबत भाकरी हे कॉम्बिनेशन खूप छान वाटते। व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।